एकच गड्डी पालकची आणि तेही खूप मोठी होती। तर म्हटलं आता काय करावं, तर धपाटे तर आम्ही बनवणारच होतो। तर मम्मीला मी आयडिया सजेस्ट केली की आपण काय करूयात, पालकचं ना आता खूप मोठी पालक आहे, ती एका वेळी तर खाऊन होणार नाही, तर त्याच्या 3-4 वेळा आम्ही उपयोग केलेला। तर म्हटलं मम्मी आता आपण धपाटे बनवतोच आहे, तर मग काय करू आपण त्याच्यामध्ये ना पालकची प्युरी करून टाकूयात, म्हणजे हेल्दी पण होईल आणि खाऊन पण होईल, तेवढी संपेल सुद्धा। तर मग आम्ही तयारीला लागलेलो। खरं तर मी असा हा व्लॉग ना फर्स्ट टाइमच करत आहे, होप्स तुम्हाला आवडेल। मला म्हणजे करताना पण ना खूपच म्हणजे किचकट झालं, मी कधी केलेला नाही पूर्ण असं किचनचा ओव्हरऑल व्हिडिओ। तर मी म्हणजे लिटरली एवढा 5 मिनिटाचा व्हिडिओ हा मी आय थिंक 18 ते 20 मिनिटापर्यंत मी शूट केलेला। तर त्यामुळे मला ना सिरियसली आता हा तुम्ही ब्लॉग बघत असाल ना, तर नक्की कळवा कसा झाला आहे, आणि यापुढेही तुम्हाला असे माझे किचनचे व्हिडिओ बघायला आवडतील का, तर नक्कीच सांगा, कारण की तुमच्याकडनं काही रिस्पॉन्सच नसतो। आता मी ना घरीच बसलेले आहे, म्हटलं काहीतरी स्टार्ट करावं, काहीतरी इन्कम सोर्स तर असायलाच हवा। तर माझं ना हे एक एन्जॉयमेंट पण आहे आणि एक इन्कम सोर्स क्रिएट व्हावा, जनरेट व्हावा, यासाठी सुद्धा मी ही थोडीशी मेहनत घेते आहे। तर नक्की सांगा, कारण मी ना असा पद्धतीचा व्हिडिओ कधी केलेला नाही आहे। तर इतकं मला फोकसिंगसाठी ना प्रॉब्लेम होत होता, मला कळतच नव्हतं की यार कसे जे किचनचे व्हिडिओ बनवतात वगैरे, डेली व्लॉग बनवतात, तर ते कसं सेट करत असतील वगैरे वगैरे। तरी पण माझ्याकडनं जेवढं झालं ना मी तेवढं सेट केलेलं। तर काय नाही, मग आम्ही काय केलं, आता तयारीला लागलेलो। तर मी चटणीची तयारी केलेली आहे। चटणीसाठी ना मी शेंगदाणे असे भाजून घेतलेले, मिरच्या देखील भाजून घेतलेल्या। चटणी काय मी सिंपलशीच बनवणार होते आणि मम्मीला ती तयारी करून देत होते, जे की आपल्याला धपाट्यामध्ये टाकायचं आहे, त्याचं चटणी वगैरे जे काही करायचं होतं ते करून देत होते। आणि मम्मीला फक्त तेवढंच होतं, म्हणजे आम्ही दोघींनी मिळून ओव्हरऑल हे काम केलेलं। तर मी चटणीसाठी काय केलं, शेंगदाणे भाजून घेतले आणि मिरच्या पण भाजून घेतल्या। आणि आता मम्मीला हे धपाट्यासाठी लागत होतं, तर त्याच्यामध्ये मी काय केलं, लसूण घेतलेला, मिरची घेतलेली, जिरं, ओवा तर ते पिठामध्येच टाकलेलं, जिरं पण घेतलेलं आणि ते मिक्सरला फिरवलं। आणि नंतर जे पालकचे आम्ही प्युरी करणार होतो ना, तर ते थोडंसं म्हटलं तर गरम पाण्यात आपल्याला टाकायचे ते पानं, तर तशा पद्धतीने मी गरम पाण्यात पानं टाकले, जेणेकरून ते सॉफ्ट पण होईल आणि जे काही त्याच्यातले कीटकनाशके असतील ते सुद्धा मरून जातील। तर काय नाही, आपल्याला ना गरम पाण्यात नॉर्मली टाकायचं आहे, थोडेसे ते मुरडेपर्यंत ना त्याला राहू द्यायचं आहे, आणि असे एकदम सॉफ्ट झाले तर लगेचच काढून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून त्याच्यातले विटॅमिन्स वगैरे पण नष्ट होणार नाहीत यासाठी। तर मग एका बाउलमध्ये मी सगळे असे पानं काढून घेतले आणि हेच पानं आपल्याला काय करायचं आहे, मिक्सीमध्ये ना छान प्युरी अशी करायची आहे। तर ही प्युरी झाल्यानंतर मी मम्मीकडे दिलेली, तर मग तिने काय केलं, पिठामध्ये ते टाकलेलं। आता पिठामध्ये जेवढं पाणी मावेल तेवढं तिने ते हे केलेलं। इथे माझी मम्मी एक साईडला पीठ वगैरे मळून घेत होती, तर त्यासाठी हळद, अजून हे जिरे, ओवा पण होता आणि तीळ होते, सॉरी जिरं ना आपण ते वाटण्यामध्येच टाकलेलं। तर मम्मीने हे मिक्स पीठ आहे, म्हणजे मिक्स डाळीचं आहे, त्याच्यामध्ये मका आहे, उडदाची डाळ आहे, हरभऱ्याची डाळ आहे, अजून सोयाबीन वगैरे अशा मल्टीग्रेन्स, म्हणजे मल्टी आहे ते कडधान्य वगैरे काय काय नाही। तर त्याचं मम्मीने दळून आणलेलं आणि ती छानपैकी प्युरी टाकून असं मळून घेतलं, मीठ चवीपुरतं वगैरे टाकलं, आणि याचे सुंदर असे खमंग धपाटे तयार झालेले होते ना, सिरियसली मस्तच लागले। आणि हिरव्या चटणीसोबत ओ माय गॉड, एकदम सिंपलशी होती, आणि दहीसुद्धा त्यामध्ये टाकायचं आहे। आता ही चटणी मी कशी बनवणार होते, एकदम सिंपल बेसिकशी आहे, जे की तुम्ही बघितलं असेल। फक्त मी ना ओव्हरऑल शेंगदाणे भाजून घेतले होते आणि मिरच्या भाजून घेतल्या होत्या, तर ते ना आपल्याला मिक्सीमध्ये काढायचं आहे, दही आणि मीठ टाकून। खरं तर ना माझी मम्मी ना खूप सुंदर स्वयंपाक करते ना, माझी मम्मी जेव्हा पण होती ना तेव्हा इतके छान छान करून, म्हणजे नॉर्मलीच भाज्या बनवत होती, पण एवढे छान लागत होत्या ना सिरियसली। आता मी काय केलं, म्हणजे मला लसूण तर आवडत नाही, पण मम्मीच्या इच्छेनुसार होतं, शेंगदाणे भाजलेले होते, मिरच्या, आणि ते आपल्याला त्याचं वाटण काढायचं दही आणि मीठ टाकून, थोडासा लसूणसुद्धा घेतला आहे मी मम्मीच्या इच्छेप्रमाणे, तर ते वाटून घेतलं आहे मिक्सीला पातळसर, म्हणजे तुम्हाला केवढी क्वांटिटी हवी, पातळ हवं जाड हवं त्यानुसार। आता फोडणीमध्ये मी फक्त काय काय टाकणार आहे, जस्ट फक्त
मोहरी आणि जिरे. तर मोहरी ना छान अशी तडतडू द्यायची, जेणेकरून ना जी फोडणी आहे त्याच्यात पूर्ण ओव्हरऑल मोहरीचं तडका बसेल आणि त्याचा पूर्ण फ्रेग्रन्स आणि जी काही चव आहे ती उतरेल त्याच्यामध्ये. इव्हनच काही लोक काय करतात, फोडणी म्हणजे व्यवस्थित होऊ देत नाही, त्याने प्रॉपर चव पण लागत नाही, मोहरी कच्चीच राहते. तर हा तडका लगेचच आपल्याला जारमध्ये टाकायचा आहे. म्हणजे जे पण आपण चटणी ओतून घेतली कशामध्ये त्यामध्ये लगेचच ओतायचं आहे, म्हणजे जेणेकरून छान अशी फोडणी बसते आणि टेस्टसुद्धा त्याची येते. तर छान असं फिरून घ्यायचं आहे आणि रेडी आहे आपले गरमागरम हेल्दीएस्ट असे मल्टीग्रेन आट्याचे धपाटे आणि हिरवी चटणी.